तर उद्धव ठाकरेंना जो मुंबईमध्ये साथ देईल त्यांना आम्ही अमरावतीमध्ये पाठिंबा देऊ। अमरावतीमधील ठाकरेंचे नगरसेवक संजय गव्हाळ यांची प्रतिक्रिया आहे। आमच्याशिवाय अमरावतीत सत्ता स्थापन होऊ शकत नाही असं संजय गव्हाळ म्हणतात। कुठल्याच पक्षाने आम्हाला गृहीत धरू नये अशी देखील प्रतिक्रिया संजय गव्हाळ यांनी दिली आहे। जो आम्हाला मुंबईमध्ये आमच्या उद्धव साहेबाला साथ देईल आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आहोत आणि आमची कुठलीही शर्त नाही आहे। फक्त आमच्यासाठी आमचं हृदयस्थान असलेलं मुंबई, आमचं मुंबईवर लक्ष लागलं आहे आणि मुंबई जर आम्हाला मराठी माणसासाठी साबूत ठेवायचं असेल तर आम्हाला असा निर्णय घेणं गरजेचं आहे। म्हणून आम्ही आज असा निर्णय घेतला आहे जो आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेईल, जो मुंबईच्या हिताचा निर्णय घेईल। आम्ही त्याच्यासोबत बिनशर्त कुठल्याही गोष्टीला बळी न पडता आम्ही त्यांना बिनशर्त पाठिंबा देणार आहे। तर नवनाथ मन यांनी सरवणकरांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे। व्यक्तींबद्दल नाराजी असू शकते, मात्र त्याचा राग पक्षावर काढणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया नवनाथ मन यांनी दिली आहे। याबद्दल स्थानिक पातळीवर निश्चित काही अशा पद्धतीने कोणी काही केलं असेल तर निश्चित त्याचा तपास केला जाईल, चौकशी होईल। परंतु आमचा प्रयत्न जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून निवडून यावा यासाठीच होता। प्रत्येक मतदारसंघामध्ये काही हेवेदेवे असतात, त्या ठिकाणी काय झालं हे तपासलं पाहिजे आणि सरवणकरजी जे बोलत आहेत त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे देखील स्थानिक पातळीवर बघितलं पाहिजे। परंतु आम्ही महायुती म्हणून एक गठ्ठा होतो, एकमेकांच्या सोबत एकजुटीने उभे होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।